मागील विधानसभेची निवडणूक झाली त्यामध्ये महायुती सरकारनं जे आता जे महायुतीचे सरकार आहे त्यांनी आश्वासन दिलं होतं शेतकऱ्यांना की आम्ही शेतकऱ्यांना पहिल्याच ह्याच्यामध्ये कर्जमाफी करू. मात्र सध्या तसे काही जाणवत नाही. अजितदादांचा स्पष्ट हात झटकलेले. त्यांनी म्हटलं की आम्ही तसं शब्दच दिला नव्हता, त्यांनी शब्द फिरवला अशी शेतकऱ्यांमध्ये चर्चा आहे. तुम्ही या राज्याचे माजी कृषी राज्यमंत्री तुम्ही कसं बघता? खरंच विरोध एक कृषी राज्यमंत्री म्हणण्यापेक्षा मला वाटतं की अजितदादांचा परिचय तुम्हाला जास्त असावा, कारण तुमचा बांधाला बांध आहे. कारण माझा काही फारसा त्यांचा परिचय नाही, कारण त्यांचं आणि माझं शेत फार लांब आहे. त्यामुळे मला वाटतं त्यांनाच विचारलं तर बरं होईल की नेमकं तुमच्या शेतात असं कसं काय पीक उगवलेलं आहे. माझी भूमिका स्पष्ट आहे. मी तुम्हाला सांगतो की मी किंवा माझ्या कार्यकर्त्यांनी अनेक आंदोलन उभा केलं. आम्ही लाट्या काट्या खाल्ल्या. आम्ही कधी भावनेला हात घालून आंदोलन उभा केले नाही. ज्या शरद जोशींच्या विद्यापीठामध्ये आम्ही शिकलो वाढलो, त्यांनी आम्हाला आर्थिक विषयावरती आम्हाला चळवळी करायला शिकवलं, प्रश्नावरती आम्हाला लढायला शिकवलं, त्या प्रश्नाच्या पाठीमागच्या भूमिका काय आहेत हे समजावून घेऊन आम्हाला बोलायला शिकवलं. आणि म्हणून मला वाटतं की शेतकऱ्याचं दारिद्र्य जर जायचं असेल तर ते दारिद्र्य पहिल्यांदा घटनेमध्ये शेड्यूल 9 1951 साली पंडित नेहरूंनी जे जोडलेलं आहे, ते शेड्यूल 9 जे घुसळलेलं आहे घटनेमध्ये, ते पहिल्यांदा तुम्हाला रद्द करावं लागेल. आणि मूळ संविधान हे या महाराष्ट्र देशातल्या जनतेला आवश्यक आहे. ते मूळ संविधान तुम्हाला जनतेसाठी समोर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ठेवावं लागेल. शेड्यूल 9 मध्ये जे शेतकरी विरोधी जे कायदे आहेत, अत्यावश्यक वस्तू कायदा असेल, सेलिंग ऍक्ट असेल, जमीन कमाल धारणा कायदा, हे सगळे शेतकरी विरोधी कायदे आहेत. हे पहिल्यांदा शेतकरी विरोधी कायदे शेड्यूल 9 मधनं काढून टाका. आणि एकदा का शेतीवरची बंधनं तुम्ही उठवली की मग शेतकऱ्यांच्या मोठ्या कंपन्या निर्माण व्हायला तयार होतील. ज्याला शेतीत राहायचं आहे ते शेतीत राहतील, ज्याला बाहेर पडायचं आहे ते बाहेर पडतील. परंतु हे कायदे रद्द केले तर शेतकऱ्यांच्या जमिनी संपुष्टात येतील, शेतकरी भूमिहीन, शेतकरी वेठबिगार बनेल. ह्या भंपक कल्पना काही शेतकरी नेते सुद्धा मांडत आहेत. हे पूर्णपणे चुकीचं आहे. या देशामध्ये खुली अर्थव्यवस्था आली असेल, सगळ्या क्षेत्रामध्ये आली असेल, तर शेती क्षेत्रामध्ये सुद्धा ती आलीच पाहिजे. ही आमची भूमिका आहे. शेतकऱ्याला जागतिक बाजारपेठा खुल्या झाल्या पाहिजे, त्या जगातलं तंत्रज्ञान शेतकऱ्याला मिळालं पाहिजे. जर मोठ्या पद्धतीनं शेतीमध्ये जर गुंतवणूक झाली तरच शेती ही तग धरू शकते, अन्यथा धरू शकत नाही. आता देशातला शेतकरी हा गुंठ्यावर आलेला आहे. 1 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्र हे आता शेतकऱ्याचं झालेलं आहे सरासरी. आणि त्यामध्ये त्याचं कुटुंब आता उदरनिर्वाह निश्चितपणानं करू शकत नाही. आणि म्हणून आम्हाला काही धोरण बदलणं अत्यंत गरजेचं आहे. आयात निर्यात धोरण स्पष्टता त्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे. आणि ते किमान 5 वर्षासाठी असावं, या भूमिका घेऊन मांडावं लागेल. आणि आजचं जे कर्ज आहे, हे कर्ज शेतकऱ्यांच्या चुकीमुळे नाहीये, तर सरकारच्या धोरणामुळे आहे. आणि म्हणून या कर्जाची जबाबदारी ही केंद्रानं आणि राज्यानं घ्यावी. परंतु मी जबाबदारीनं बोलतो की तुम्ही त्याचा अर्थ वेगळा, परंतु कर्जमाफी करत राहणे हा शेतीवरचा उपाय नाही. शेतमालाला भाव मिळणं, बाजारपेठ उभा करून देणं आणि खुली अर्थव्यवस्था शेती क्षेत्रामध्ये निर्माण करणं हा त्याच्यावरचा कायमस्वरूपी उपाय आहे.